कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो आशू हरवलाय तिच्यात. त्याला भानावर आणावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल की केक कापायचा बाबा. आणि हे कोण सांगणार? भाऊ भाऊ हा मी सांगणार. एकमेकांना असं बघतायत जसं याआधी पहिले कधी बघितलंच नाही. शांत हो वहिनी, हे प्रेम फार काळ टिकणार नाहीये. करून घेऊ दे प्रेम. आशू आशू अरे काय कधी कापणारस केक तू? मग हा अजून रमला ना हा तर केक वितळेल. ये का? अरे आधी औक्षण हो हे विसरलोच आम्ही. हॅपी बर्थडे आशू. थँक्यू. एक मिनिट. दिव्या ये 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 घे. चला आता पटकन केक कापूया, नाहीतर हा पुन्हा तिच्या नजरेत हरवेल आणि याला भानावर आणता आणता पुढचा बर्थडे येईल. कापा कापा. लवकर. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. थांब. नाही म्हणजे भाऊंना आणि आईला बरं पहिले. ओ सॉरी. नाही नाही दिव्याला बरं. भाऊ नाही नाही आई बरोबर बोलते. आधी दिव्याला भरव. ह्या बर्थडे पार्टीसाठी मी माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. ही आशूचा पहिला आणि शेवटचा बर्थडे अटेंड करते. चला आता पटकन केक कापूया, नाहीतर हा पुन्हा तिच्या नजरेत हरवेल आणि याला भानावर आणता आणता पुढचा बर्थडे येईल. कापा कापा. लवकर. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. थांब. नाही म्हणजे भाऊंना आणि आईला बरं पहिले. ओ सॉरी. नाही नाही दिव्याला बरं. भाऊ नाही नाही आई बरोबर बोलते. आधी दिव्याला भरव. वंदी चहा घे ग. वंदे
लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही हो, दिव्याचा विचार करत होते. तिच्यासोबत आता काही वाईट घडायला नको. वंदे, अगं दिव्या नुसती सुंदरच नाही तर हुशार बी हाय. आणि संधी तर मुळीच दौडत नाही बघ. बरोबर संधीचा फायदा घेते. फुकट नाही घालवत संधी. आता शिवाचा विचार करायला पाहिजे ग. तिचं काय? तिचं काय म्हणजे? अगं शिवानं त्या दिव्यासाठी एवढं चांगलं गिफ्ट तयार केलं होतं, त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, पण कसा अपमान केला तिनं शिवाचा, त्या गिफ्टचा पण आणि शिवाचा बी. वंदी, दिव्याला तू खडसवायला पाहिजे होतं खरं. आई, मला आता फक्त दिव्याच्या लग्नाची काळजी आहे. आणि शिवानीला काय गरज होती ते गिफ्ट बनवायची? शिवानीने या लग्नापासून दूर राहायला हवं, म्हणजे आपला अर्धा त्रास कमी होईल. काय वंदी, अगं काय बोलतेस तू हे? वंदी, तुला खरंच वाटतं का ग का शिवानं लग्नात येऊ नये? होणाऱ्या समध्या कार्यक्रमात तिनं भाग घेऊ नये हे खरंच वाटतंय तुला वंदी? असं नाही आई, शिवानी कोणाचं ऐकून घेणारी नाही. मुलीकडची बाजू म्हटल्यावर आपल्याला पडतं घ्यावं लागणार. आणि त्यांच्याकडनं काही कमी जास्त झालं तर शिवानी ऐकून घेणार आहे का? ती गप्प बसणार आहे का? तिची ही इच्छा असणारच आहे आणि म्हणूनच मी तिला लग्नात गोंधळ घालू देणार नाही. तसंही तिच्या येण्या न येण्याने काही फरक पडत नाही. वंदे, अगं आई आहेस ना तू, हे समज बोलवतं तरी कसं ग तुला? वंदे, शिवा बहन आहे ग दिव्याची, बहिणीच्या लग्नात नको ती. आई, शिवानीमुळे हे लग्न तुटायची भीती आहे ना, म्हणूनच आपण दिव्याच्या सासरच्यांना हे सांगितलेलं नाहीये की दिव्याला एक लहान बहीण आहे. म्हणूनच आपण लपवून ठेवलंय त्यांच्यापासून हे सगळं. त्यांच्या दृष्टीने आपल्याला फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे दिव्या. कधी ना कधी कळणारच ना ग तेच नाही, तेव्हा काय करशील? जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे, पुढचं पुढे बघू. पण आता तरी दिव्याच्या सासरच्यांना दिव्याला लहान बहीण आहे हे कळता कामा नये. वंदी, अगं काय अरे कैलास, काय होऊन बसले रे हे संत? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.